आज 19 मार्च आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याची तयारी एवढी काही जास्त झाली नाही आणि आमच्याकडे वगैरे पण नाही, पण का तर चोकाड करावं म्हणून आम्ही हे वापरणार आहे. हे म्हणजे मापात आहे, जास्त काय लहान पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, पण मापात बसते. आता तुम्हाला सध्या माझा आवाज एवढा काय प्रॉपर येणार नाही, पण बघू शकता पहाटेच्या 6:15 वाजलेले आहे. माझं काम पण चालू आहे अजून सध्या, पण मी ब्रेक टाकला आहे आणि अचानक आठवलं की आज गुढीपाडवा आहे. असं नाही आठवलं, म्हणजे माहितीच होतं, पण आठवण झाली त्याची त्यामुळं म्हणजे थोडंसं आठवण आलं तो व्हिडिओ बन हे यूज करणार आहे मी आज गुढीपाडव्यासाठी. बाकी तयारी करायचीच आहे आणि आज पोळ्यांचा स्वयंपाक पण आहे. त्याच्यामुळं विशेष आहे, आज विशेष मानाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि मराठी माणसांचं नवीन वर्ष चालू होते. तर येतो गुढी उभा करणार आहे, कारण बरोबर इथून इथून पूर्णपणे दिसते आम्हाला आणि तिथं उभा करणार आहे गुढी. तर गुढी उभा करणार आहे. तर गुढी उभा करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच, तोपर्यंत ठीक आहे बघू. तो मी तुम्हाला स्वयंपाक आजचा पोळ्यांचा स्वयंपाक असणार आहे पूर्ण, पण तो पण तुम्हाला दाखवतो. याच्यानंतर म्हणजे महाराष्ट्राची शान किंवा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दिवस आणि वर्षाची पहिली महिन्यानं नवीन वर्षाचं गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा थोडक्यात. तर नवीन वर्ष कसं साजरं होतं, गोडानं चालू होतं पूर्ण, म्हणजे गोड पदार्थ पोळ्या वगैरे गुळणी मस्त क्लास. तर तुम्हाला दाखवतो असं. सध्या आमची तयारी सगळी झाली, म्हणजे अंघोळी वगैरे देवपूजा पण झाली आणि मी सध्या दोघंजण चाललो आहे फुलं वगैरे आणायला. फळं पण एखाद्या वेळेस सांगेन आणि हार वगैरे आणायचं आहे, त्यासाठी चाललो आहे. तसेच लिंबाचं डाळं वगैरे असतात, त्याला मोहर लावलेलं असतं ती, आणि आंब्याचं ठापा पण आणायला जाणार आहे मी, पानं वगैरे. तर चाललो आहे सध्या, सगळं झाली तयारी. फक्त ते एकदा आणलं की इथं गुढी उभा करायची की मग झालंच. तर चला भेटू परत. आणि पोळ्यांचा स्वयंपाक पण करायचा आहे सध्या. गोडाचा निवेद म्हणून आम्ही शेवळ्याचा भात ठेवणार आहे. तर असं तर नाही, बांबू आणि आरबीर सगळं मिळाले आमच्या दोघांना पण, आणि ते आले घेऊन चालले सध्या घराकडे. चला, फुलं पण गावलीत, आंब्याची पानं पण गावलेत, इवळू पण गावला आहे, सगळंच गावलं आहे. आणि जातो आता म्हणलं प्लेट एक घेऊन जावं पार्सल आम्ही, त्यामुळेसाठी आलतो इकडे. तर आता हे सगळं घेऊन आता घरी जावं म्हणते आणि घरी जाऊन गुढी उभा करायची 10 वाजायची आतमध्ये. आता 9 वाजलेत, तर चालला तसं त्या. तर मी तर घरी आलो असा, आणि सध्या आता बांबू वगैरे दोन घेतो मी, तोपर्यंत आर्या शेवाळ्याचं निवेद करते. तर ते आपण करू आणि भेटू बाहेर जायला आता गुढी. मग ही बघा, आता आमच्या आर्यानं रांगोळी काढायला चालू केली आणि ही सगळ्यात क्लास रांगोळी काढली तिनं. कमी टाईममध्ये 5 नाही 10 ते 15 मिनटात काढली असेल त्यानं ही रांगोळी. क्लास आहे आर्या. आता हाराचा कार्यक्रम झाला की डायरेक्ट गुढी उभा करायची आपल्याला. अशा तऱ्हेने आमचं आता सध्या हार बनवायला चालू आहे आणि पुढच्या 5 मिनटात गुढी उभा करायची. 10 मिनटं कमीच सध्या, आणि बहुतेक मुहूर्तावरती, ॲक्युरेट मुहूर्तावरती आमचं सगळं होणार आहे. निवद पण झाला आमचा, म्हणजे शेवाळ्याचा भाताचा निवद केला आम्ही, तर तो सुद्धा झाला आहे. अशा तऱ्हेनं आमचं सध्या गुढीपाडवाचं सगळं सेलिब्रेशन झालं आहे. सेलिब्रेशन म्हणजे साजरा करून झाला आहे. आणि ही आमची गुढी आहे, आणि इथं खाली सगळं निवद वगैरे ठेवलेलं आहे. तसंच बाहेर हार्यानं बाबा ह्या मुलीनं चक्क रांगोळी काढली भारी मुली. झाली सध्या पूर्ण गुढीपाडव्याचं, आणि आता सध्या थोड्याशा भुका लागलीच, त्यामुळं आम्ही फ्रूट प्लेट आणली होती मागाशी येताना, तर ती आता थोडीशी खाऊ म्हणतोय. चला आता थोड्याच वेळात
जेवण पण करणार आहे. आणि मित्रांनो झोपलं असल्यामुळे आर्यानं सगळे जेवण बनवले इकडे बरं का. म्हणजे तिनं बनवून ठेवले, सगळं झालं बनवून तुझे पोळ्या वगैरे, तर तिकडं बुळुणी, शेवाळ्या, येळवणीची आमटी, सगळं बनवले सगळं. आणि मी झोपल्यामुळे शूटिंगच केलं त्याचं. अवघड झाले माझं आता. वाट बघू तुम्ही त्याची शूटिंग खाते. ती स्वयंपाक बनताना मला व्हिडिओ शूट करायचं का आम्ही नंतर तीच राहिले आज. अहो दे आपण जेवण तर करून घेऊ नुसतं. बाकी बघू फरक आता. पहिलं तर जेवण करून घेतो मी, कारण आता भूक भरपूर लागली आणि सध्या तर मी एवढं घेतलं जेवण करण्यासाठी. हां, तर आता जेवण करून आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.